गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण सीडीपी जो विषय आहे, सीडीपी विषय मराठीमध्ये समजून काय फायदा होतो, कसे तुमची मागच्या वर्षाचे जे प्रश्न आहेत काळजीपूर्वक बघितले, स्पष्टीकरण बघितले, टॉपिक अभ्यासल्यानंतर कसा फायदा होतो हे आपण प्रश्नांच्या साहाय्याने बघूया. आता आपण लेव वायगोस्की ह्या शास्त्रज्ञावर जे आलेले प्रश्न आहेत ते बघू. अजून इतर प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला त्यामधून कशा प्रकारे काळजीपूर्वक समजायचं आणि सोडून घ्यायचं हे समजेल. प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, प्रश्न दिलेला आहे लेव वायगोस्की के सिद्धांत का पालन करते हुए शिक्षक को. म्हणजे बघा प्रश्न काय म्हणतोय, लेव वायगोस्की का सिद्धांत का पालन करते हुए, म्हणजे शिक्षक का कोणाचा सिद्धांत पालन करतोय, लेव वायगोस्कीचा. मग आता लेव वायगोस्कीचा सिद्धांत पालन करणारा शिक्षक कसा असावा. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, विद्यार्थियों द्वारा सांस्कृतिक उपकरणों के उपयोग को हतोत्साहित करताय. बघा इथे काय म्हटलंय, हतोत्साहित करताय. हतोत्साहित करताय म्हणजे त्यांना नकारतोय असा शिक्षक पाहिजे का, तर अजिबात नकोय. म्हणजे पहिलं ऑप्शन तर आपलं येणार नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों द्वारा कंठस्थ किए जाने वाले ज्ञान का प्रसार करना. म्हणजे काय, मुलांना पाठांतर करण्यासाठी ते ज्ञान काय ते प्रसार, म्हणजे पाठांतर तर चालतच नाही, म्हणजे दुसरं ऑप्शन पण येणार नाहीये. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय बघा, विद्यार्थियों को एक दूसरे के साथ प्रतिस्पर्धा करने के लिए प्रोत्साहन करना. बघा म्हणजे आपण विद्यार्थ्यांमध्ये जर एकमेकांमध्ये प्रतिस्पर्धा लावल्या, हा कोणाला जास्त मार्क मिळताय ना, मग आम्ही त्याला हुशार म्हणू, याच्याने काय होतं, ज्याला कमी मार्क मिळतात त्या बिचाऱ्याला वाईट वाटतं. म्हणजे तिसरं ऑप्शन पण येणार नाही लेव वायगोस्कीनुसार. पण चौथं ऑप्शन काय म्हणतंय बघा, अपने विद्यार्थियों के साथ पारस्परिक अध्यापन का पालन करना. म्हणजे काय, तुम्ही विद्यार्थ्यांना लेव वायगोस्कीने काय सांगितलं होतं का, मुले समाजातून शिकतात. म्हणजे ज्या प्रकारे एक समाजामध्ये मुलांना आदान प्रदान होते विचारांचं, त्याच प्रकारे वर्गामध्ये काय करा, तुम्ही चर्चा आयोजित करा, संवाद आयोजित करा, म्हणजे मुलं चांगले शिकतील. ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न समजून घ्यावा लागतो. आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न सामाजिक रचनावादीनुसार आहे. आता सामाजिक रचनावादी कोण, टॉपिक अभ्यासले असते तर माहित आहे लेव वायगोस्की. प्रश्न दुसरा दिलेला आहे, सामाजिक रचनावादी के अनुसार. कोणाच्या अनुसार म्हटलं हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न बारीक वाचायची सवय लावावी लागेल, नाहीतर शक्य होत नाही पास होणं. सामाजिक रचनावादी के अनुसार अधिगम की प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. म्हणजे सामाजिक रचनावादींच्या नुसार खालीलपैकी कोणतं कथन योग्य आहे असा हा प्रश्न म्हणतोय. आता सामाजिक रचनावादी तुम्हाला माहितीये का, त्यांनी समाजाला महत्व दिलं हे सगळ्यांना माहिती आहे. आता पहिलं काय म्हटलंय, अधिगम एक निष्क्रिय प्रक्रिया. बघा शब्द बारीक बघत चला. अधिगम कधी निष्क्रिय प्रक्रिया आहे का, केवळ अवलोकन के माध्यम से होते. निष्क्रिय प्रक्रिया नाही, अधिगम काय सक्रिय प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन तर आपलं येणार नाही. बरोबर आहे का नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, अधिगम अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया. बघा दुसरं ऑप्शन थोडं बरं म्हणतंय, पण आपल्याला बाकी दोन ऑप्शन पण बघावे लागतील ना. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, अधिगम एक व्यक्तिवादी प्रक्रिया आहे जो अलगावने होता. बघा इथे दिलंय बघ, अलगाव. आता सामाजिक रचनावादी काय म्हणतायत का, जर तुम्हाला शिक्षण द्यायचं असेल तर एकत्र करून शिकवा, म्हणजे लगावने शिकवा. पण इथे अलगाव म्हटलेलं आहे. अलगाव मधून होत नाही. म्हणजे आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या बेटावर ठेवून दिलं किंवा वर्गाच्या बाहेर बसवलं तो चांगला शिकेल का, पण त्याला जर आपण गटामध्ये समूहामध्ये बसवलं तो चांगला शिकेल. म्हणजे तिसरं ऑप्शन पण योग्य नाही. आणि चौथं ऑप्शन काय म्हणते बघा, एकदम काळजीपूर्वक बघायचं, अधिगम केवळ कक्षा या औपचारिक शैक्षणिक विन्यास से होत आहे. म्हणजे फक्त शिक्षण प्रक्रिया फक्त शाळेमध्ये कक्षामध्ये असं नाही ना. लेव वायगोस्की काय म्हणतो किंवा सामाजिक रचनावादी काय म्हणतात का, मुलं फक्त शाळेतच नाही तर समाजामधून पण शिकून जातात. म्हणून चौथं ऑप्शन पण तुमचं येणार नाही. ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण अधिगम अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया आहे. हे कोण म्हणतं, सामाजिक रचनावादी लेव वायगोस्की असेल. हा काय म्हणतोय का, मुलं जी पण शिकतात समाजामधून चांगलं शिकतात. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, सगळ्यात जास्त मुलांच्या चुका होत आहे अभिकथन आणि कारणवर. अभिकथन आणि कारणचे प्रश्न सोडवता येत नाही, असा खूप गोंधळ होतोय. आता आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्न दिला अभिकथन समजून घ्यायचं, त्याच्यानंतर कारण समजून घ्यायचं. विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की जरूरतों को पूरा करने के लिए कक्षा शिक्षक को सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए. म्हणजे बघा
विविध सांस्कृतिक पृष्ठभूमी म्हणजे काय, विद्यार्थी कुठल्या वर्गात म्हणजे कुठल्याही संस्कृतीला आलेल किंवा कुठल्याही गटातून जर आलेला असेल, कुठल्या समाजातून आला असेल, त्याच्या जरूरती, बघा प्रश्न काय म्हटलंय, त्याच्या ज्या गरजा आहेत, जरूरती म्हणजे काय, त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उत्तरदायित्व म्हणजे तयार तत्पर राहावा लागेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे अभिकथन काय एकदम योग्य सांगतंय, अभिकथन काय योग्य आहे. कारण काय म्हटलंय बघा, कारण काय म्हटलेलं आहे, कारण म्हटलंय कक्षा में समता केवल मानकीकृत पाठ्यचर्या व आकलन के द्वारा सुनिश्चित की जा सकते. आता फक्त तुम्ही कक्षामध्ये समता आहे म्हणजे सगळ्यांना एक न्याय द्यायचं, फक्त मानकीकृत चालेल का? मानकीकृत म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम चालणार नाही ना. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला बोलता येत नाही तर तुम्ही त्याला लिहून प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे का नाही? ज्याला हात नाही त्याला लिहिता येईल का, मग त्याची तोंडी परीक्षा घ्या. म्हणजे पण इथे काय म्हटलं, केवळ मानकीकृत म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम चालणार नाही आणि तेच आकलन चालणार नाही, विद्यार्थी व्यक्ती भिन्नतेचा विचार करावा लागेल. म्हणजे कारण तर बरोबर दिलं नाही, कारण चुकीचं आहे. म्हणून आपल्याला कोणतं उत्तर असेल, ये सही है आर गलत है. म्हणजे बघा पहिलेच ऑप्शन तुम्हाला मिळालेले, ये सही है लेकिन आर गलत है. का गलत आहे? कारण काय म्हणते, फक्त मानकीकृतनेच मुलं म्हणजे मुलांचं आकलन होईल बा, मूल्यमापन होईल, तर नाही, वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला वापराव्या लागतील. प्रश्न 4 लेव वाइगोस्कीवर मोठ्या प्रमाणात 3-3, 4-4 प्रश्न तुम्हाला लेव वाइगोस्की असेल जीन पियाजेवर बघायला मिळतात. प्रश्न म्हटलेला बघा, लेव वाइगोस्की के सिद्धांत के अनुसार, कोणाच्या अनुसार हे लक्षात ठेवायचं, लेव वाइगोस्की के सिद्धांत के अनुसार छात्रों के सीखने को अनुभव को बेहतर बनाने के लिए निम्नलिखित में से कौन सा एक अनुशासित दृष्टिकोन आहे. म्हणजे काय, लेव वाइगोस्कीनुसार मुलांचे जे शिक्षण द्यायचे मुलांना, त्यांचे अनुभव बेहतर म्हणजे चांगले बनवण्यासाठी तुम्ही काय करणार, चांगले अनुभव बनवण्यासाठी काय करणार, लेव वाइगोस्कीनुसारच तुम्हाला चालावं लागेल. बरोबर आहे का नाही? आता पहिला ऑप्शन काय म्हटले बघा, छात्रों को कोई सहायता नहीं देना. आता बघा लेव वाइगोस्कीचा सिद्धांत जर तुम्ही वाचलेला असेल तर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय विद्यार्थी ज्या वेळा पुढे अडखळत असेल त्याला सहायता द्या, मार्गदर्शन द्या, संकेत द्या. पण इथे काय म्हटले, सहायता नाही देणार. म्हणजे हे पहिला ऑप्शन तर येणारच नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को ऐसा काम प्रदान करना जिसे वो व्यक्तिगत रूप से प्रबंधित और पूरा कर सके. लेव वाइगोस्कीने काय सांगितलंय का मुलांना समाजामधून शिकवलं पाहिजे. पण इथे काय म्हटलं, व्यक्तिगत. व्यक्तिगत म्हणजे जर एकच माणूस शिकवत असतो तर तो सामाजिक रचनावादीमध्ये राहील का? अजिबात नाही. म्हणजे व्यक्ती जिसे व्यक्तिगत रूप से नाही, सामाजिक तरीकेने तो माणूस शिकला पाहिजे, समाजामधून एकत्र येऊन तो शिकला पाहिजे, हे लेव वाइगोस्की म्हणतो. म्हणजे दुसरा ऑप्शन पण तुमचं येणार नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलं, छात्रों को ऐसा काम प्रदान करना जो उनकी समझ के वर्तमान स्तर से पूरी तरह से असंबंधित हो. बघा इथं काय लावून दिला, म्हणजे मुलांना असं काम द्या. तिसरा ऑप्शन काय म्हणतंय का त्यांच्या वर्तमान समजपेक्षा ते वेगळं आहे बा. म्हणजे मुलं पहिलीच येत आणि त्यांना तिसरीचं जर तुम्ही काहीतरी सांगायला लागलं चालेल का? तुम्हाला असंच अध्यापन करावं लागेल किंवा शिकवावं लागेल जे त्यांच्या वर्तमान स्तरावर योग्य आहे, त्यांना ते माहित आहे. बरोबर आहे का नाही? जर तुम्ही वर्तमान स्तरावर त्याला काहीच माहित नाही, तुम्ही 5वीचं सांगायला लागले पहिलीच्या मुलाला, चालणार नाही. म्हणून काय तिसरं ऑप्शन पण तुमचं चुकीचं दिलेलं आहे. आणि चौथं ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित. बघा सगळ्यात बेस्ट काय म्हटलंय, मुलांना अनुभव कसे पाहिजे, छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन. मार्गदर्शन करणं म्हणजे पाढ, संकेत, आलंबन. म्हणजे काय, त्यांना त्यांच्या वर्तमान स्तरानुसार शिकवा आणि ज्या ठिकाणी त्यांना अडथळा निर्माण होतो, गरज लागते, त्याच ठिकाणी तुम्ही काय करा, मार्गदर्शन के साथ काम प्रदान करणं म्हणजे त्यांना मार्गदर्शन द्या, स्कॅप फोल्डिंग द्या. ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट आहे. अशा प्रकारे प्रश्न समजून घ्यावे लागतात. आता प्रश्न पुढचा बघूया. हा प्रश्न जुलै मधला आहे. बघा, हार्वर्ड गार्डनर हा सिद्धांत माहित आहे सगळ्यांना, पण काही लोकांनी फक्त असं समजून घेत नाही, फक्त वाचन करतात. वाचन प्रक्रियेला महत्व नाही, समजून घेण्यावर फार महत्व आहे. हार्वर्ड गार्डनर की दी गई बुद्धी की अवधारणा का निहित अर्थ क्या आहे. म्हणजे काय, हार्वर्ड गार्डनरने जो सिद्धांत सांगितलाय त्याचा नेमका निष्कर्ष काय निघतोय बा, त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. काय निघतोय बा, काय सांगायचंय हार्वर्ड गार्डनरला, हा आपल्याला प्रश्न असा म्हणतोय का हार्वर्ड गार्डनरने जो सिद्धांत दिलेला आहे बहुबुद्धी, त्याच्या संबंधित काय अर्थ निघतो, त्याच्या संबंधी आपल्याला इथे आता प्रश्न दिलेले आहेत. पहिला ऑप्शन दिलेलं आहे, बुद्धी का केवळ एक आयाम होता है. आता हार्वर्ड गार्डनरने काय सांगितलं, बुद्धी बहुआयामी होती. एक आयामी कधी बुद्धी असते का? अजिबात नाही. पहिला ऑप्शन येणार नाही.
दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगमशी संबंधित आहे. आता काही हे उत्तर करून आले होते. प्रयोगात्मक अधिगमशी म्हणजे काय, आता तुम्ही ज्याकडे प्राकृतिक बुद्धी आहे, म्हणजे प्राकृतिक बुद्धीवाला अनुभवाने पण शिकू शकतो ना. असं नाही तुम्ही फक्त प्रयोगात्मक अधिगमनेच बुद्धी वाढेल असं नाही, तुम्ही सामाजिक निरीक्षणाने अवलोकनने पण बुद्धी वाढून जाते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा शेतकरी, त्या शेतकरीला काय प्रत्येक वेळा शाळेत जाऊन तो शिकेल का, तर आजूबाजूच्या समाजात निसर्गाचं निरीक्षण करून पण तो शिकू शकतो की झाड केव्हा वाढेल, याला केव्हा काय द्यावं लागतं, पाणी केव्हा द्यावं लागतं. पण इथे काय म्हटलंय, प्रयोगात्मक, केवळ प्रयोगात्मक नाही तर आपण अनौपचारिक आणि औपचारिक पद्धतीने पण शिकू शकतो, बुद्धी वाढू शकते. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, सभी लोग दुनिया को समान रूप से समझते और संसाधित करते. आता हार्वर्ड गार्डनरने असं कधी सांगितलं का सगळ्यांकडे समान बुद्धी असते, असं नाही ना. म्हणजे सगळे आता जर समजा सगळ्यांकडे एकच बुद्धी राहिली असते तर सगळे शारीरिक बुद्धी जर सगळ्यांकडे राहिली असते, सगळे सचिन तेंडुलकर झाले असते. जर संगीत बुद्धी प्रत्येकाकडे राहिल्या ते सगळे लता मंगेशकर, कुमार सानू, अलका याग्निक असे झाले असते. पण सगळ्यांकडे बुद्धी समान नसते, वेगवेगळी असते. हे कोण सांगतंय, हार्वर्ड गार्डनर. त्याच्यानुसारच जावं लागेल. चौथं ऑप्शन काय म्हटलंय, अलग अलग आयामों में, बघा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अलग अलग आयामों में अलग अलग योग्यताएं होती. म्हणजे काय, बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या योग्यता असतात. बरोबर, योग्यतेनुसारच बुद्धी असते ना. आता उदाहरणार्थ शारीरिक बुद्धी आहे खेळाडूकडे आहे, बरोबर आहे की नाही. संगीत बुद्धी गायक असेल, भाषेय बुद्धी कवी असेल, शिक्षक असेल यांच्याकडे, तार्किक बुद्धी जे गणितज्ञ असतात त्यांच्याकडे असते. मग हेच म्हणतोय हार्वर्ड गार्डनर का अलग अलग आयामों में, म्हणजे काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये बुद्धीची क्षमता आहे ही वेगवेगळी असते. हे कोण सांगत होतं, हार्वर्ड गार्डनर. म्हणजे याच्यातून हा अर्थ निघतो, हे त्यांनी विचारलेलं होतं. ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर आहे. प्रश्न 7 प्रगतिशील शिक्षण. प्रगतिशील शिक्षणासंबंधात तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. 2-2, 3-3 पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता प्रगतिशील शिक्षण, ज्यांना माहित टॉपिक माहित असतो ते उत्तर देतात, पण ज्यांना टॉपिकच माहित नाही फक्त पाठांतर करण्यामागे लागू नका. पहिलं काय म्हटलंय, पहिला ऑप्शन, एक प्रगतिशील, प्रश्न वाचून दाखवतो, एक प्रगतिशील कक्षा में पाठ्यचर्या किस प्रकार होती. म्हणजे प्रगतिशील शिक्षणामध्ये पाठ्यचर्या किंवा अभ्यासक्रम कशा प्रकारे होईल किंवा संवाद कशा प्रकारे होतील या संबंधी तुम्हाला असे प्रश्न येतात. मग पाठ्यचर्या किस प्रकार होती, कसा अभ्यासक्रम राहील प्रगतिशील शिक्षणामध्ये. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, बेत कठोर. आता कठोर जर पाठ्यक्रम, कठीण पाठ्यक्रम जर दिला तर ती प्रगतिशील शिक्षण राहणार नाही, एवढं तर आपल्याला लगेच कळायला, पुढचं वाचायची गरज नाही. दूसरा ऑप्शन काय म्हटलंय, विषयों को खंडित रूप से संगठित करती है जिनमें विषयों को कोई पारंपरिक संबंध न हो. जर तुम्ही मुलांना शिकवत आहेत आणि ज्याच्यामध्ये जर खंडन झालं, दोन विषयांमध्ये किंवा 2 पाठांमध्ये जर काही तडजोडच लागत नाही, दोघांचा संबंध लागत नाही, तर मुलं चांगलं शिकतील का, प्रगतिशील शिक्षण राहील का, तर अजिबात नाही. मुलांना काय करावं लागेल, 2 पाठांमध्ये अनुबंध म्हणजे काय, संबंध प्रस्थापित होईल असं शिकवावं लागतं. याला प्रगतिशील शिक्षण असं म्हटलं जातं. म्हणून दुसरा ऑप्शन पण येणार नाही. इथे काय म्हटलंय, खंडित रूप से, तुम्ही खंड करून नाही, विद्यार्थ्यांना एकत्र शिकवावं लागतं. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों की रुचियों और क्षमताओं के अनुरूप संघटित की जाते. म्हणजे काय, मुलांच्या ज्या आवडी आहेत, ज्या क्षमता आहेत त्या तुम्ही पहिले जाणून घ्या आणि त्यानुसार काय करा, तुम्ही अध्यापन करा, त्यानुसार त्याच्या गरजा असतील त्या गरजा पूर्ण करा. हे प्रगतिशील शिक्षण म्हणतंय. म्हणजे तिसरं ऑप्शन एकदम बेस्ट आहे. आणि चौथं ऑप्शन काय म्हटलं, जानकारी को असंगठित तुकडों में प्रस्तुत करते. म्हणजे काय, एकमेकाचा ताळमेळ लागत नाही, फक्त तुम्ही मुलांना ज्ञान द्या. चालेल का, अजिबात चालणार नाही. ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण काय, त्यांच्या रुचिओ म्हणजे त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या क्षमतानुसार, त्यांच्या अनुरूप म्हणजे काय, त्याच्यानुसार तुम्ही अध्यापन करा. असं एक तिसरं ऑप्शन म्हणजे प्रगतिशील शिक्षण असं पाहिजे. प्रश्न बघा, प्रश्न 7 काय, काळजीपूर्वक समजून घ्या. सहशिक्षा कक्षा में एक शिक्षक लड़कों से कहता है, सहशिक्षा कक्षा में एक शिक्षक लड़कों से कहता है, सह पाठ्यक्रम गतिविधियों में गृह विज्ञान को मत लो, तुम लड़की नहीं हो, इससे किसको बढ़ावा मिलेगा. म्हणजे काय, तो शिक्षक काय म्हणतोय तर तुम्ही जे गृह विज्ञान आहे त्याला घेऊ नका कारण तुम्ही मुली नाहीयेत. मग याच्यावरून तो सरळ हा प्रश्न सरळ विचारलाय. म्हणजे काय, मुलींनीच तो गृह विज्ञान विषय घ्यायला पाहिजे. म्हणजे या सरळ सांगतोय ना का जेंडर रूढीवाद आहे हा. कारण जर तुम्ही एखाद्या, म्हणजे आपण म्हणतो गुलाबी रंग मुलीनेच घातला पाहिजे, म्हणजे काय, हा रूढीवाद आहे. असं काय, आपण एखाद्या जनरेशनला किंवा एखाद्या लिंगाला आपण तो रंग असेल
विषय असतो तो चिटकून देतो, याला जेंडर रूढीवाद म्हणतो. मग कशाने बढावा मिळेल? जेंडर रूढीवाद वाढेल. याच्याने काय होईल? जेंडर. असं नाही ना, तर मुलं पण घेऊ शकतात तो गृहविज्ञान विषय. शिक्षकाने इथे काय म्हटले? फक्त मुलींनी घेतला पाहिजे बा, मुलांनी घेऊ नका. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जेंडर रूढीवाद वाढेल. म्हणजे मुलं पण पुढे काय म्हणतील? का नाही बाबा, मुलांसाठी हा विषय नसतो, मुलींसाठी असतो. म्हणजे जेंडर रूढीवादाला काय होईल? बढावा मिलेगा. एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न 8 काय म्हणतो बघा. प्रश्न 8वा, एक छात्र की वैचारिक स्पष्टता का आकलन. म्हणजे काय? तुम्हाला विद्यार्थ्यांची वैचारिक स्पष्टता म्हणजे विद्यार्थ्यांचे विचार जाणून घ्यायचे. तर विचार जाणून घेण्यासाठी काय प्रभावी असेल? त्या प्रभावी ढंग से किस प्रकार किया जाता है. म्हणजे विद्यार्थ्यांचे विचार जाणून घ्यायच्यासाठी काय करावं लागेल? आता सगळ्यात महत्वाचं विचार जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला चर्चा पण वर्गात करावं लागेल. बरोबर आहे का नाही? चर्चा होईल, संवाद होईल, तेव्हाच विद्यार्थ्यांचे विचार कळतील ना. आणि जर तुम्ही चर्चा आणि संवाद केले नाही आणि विद्यार्थ्यांचे विचार जाणून घ्यायला लागले, चालेल का? म्हणजे विद्यार्थ्यांचं पण म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, चर्चा करावं लागेल, संवाद करावा लागेल. आता इथे आपण याच प्रकारे हे ऑप्शन बघू आणि याच्यामधूनच आपण समजून घेऊ का सगळ्यात बेस्ट काय, का त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी सगळ्यात प्रभावी काय आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय? छात्रों को परिभाषा पढ़ने के लिए. म्हणजे एखादी जी व्याख्या असेल, परिभाषा करणं, व्याख्या करणं, चालेल का? व्याख्या जर एखाद्या शिक्षकाने सांगितली ही व्याख्या पण त्या व्याख्यामधून विद्यार्थ्यांचे विचार माहित आहेत का? त्यांचे विचार कळतील का? अजिबात कळणार नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन तर येत नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय? विद्यार्थियों को दैनिक जीवन की अवधारणा के अनुप्रयोग के बारे में सोचने के लिए कर. म्हणजे उदाहरणार्थ दैनिक जीवन की अवधारणा म्हणजे काय? तुम्ही विद्यार्थ्यांना आपण पावसाळ्याबद्दल माहिती, कशाबद्दल माहिती विचारतोय? पावसाळा. आता प्रत्येक विद्यार्थी पावसाळ्याबद्दल जशी तशी माहिती वेगवेगळी सांगेल. आता उदाहरणार्थ तुम्ही विचारलं पावसाचा आवाज कसा होतो, कोणी म्हणेल सरसर, कोणी म्हणेल धो धो. मग आता काय? मग हेच म्हणताय दुसरा ऑप्शन का दैनंदिन जीवनाची जी त्याची अवधारणा आहे ना, त्याचा अनुप्रयोग म्हणजे त्याचे विचार काय आहेत बा त्या गोष्टी संदर्भात. पावसासंदर्भात एखादा विद्यार्थी म्हणेल सर सर पाऊस होतो, तो म्हणेल धो 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 पाऊस होतो. पण मग ह्याच मध्ये का त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या अवधारणा आहेत, म्हणजे जी त्याला माहिती आहे ती माहिती काय करा, त्याचे अनुप्रयोग करा. म्हणजे त्यांना सांगण्याची संधी द्या. म्हणजे दुसरं ऑप्शन तर बेस्ट आहे बघा, पण आपल्याला हे ऑप्शन पण बघावे लागतात. नाहीतर मग याच्यापेक्षा बेस्ट राहिलं तर. तिसरं काय म्हटलंय? छात्रों को बोर्ड से कॉपी करने के लिए लिख कर. म्हणजे जे फळ्यावर आहे ना ते लिहून काढा. चालेल का? जे फळ्यावर आहे तेच लिहून घ्या. चालणार नाही. म्हणजे याच्याने पण त्याची वैचारिक पातळी कळणार आहे का? आणि चौथं ऑप्शन काय म्हटलंय? छात्रों को दूसरे छात्रों की प्रतिक्रिया याद रखने के लिए. आता बघा, याद रखना कधी चालेल का? म्हणजे मी जे सांगतोय ना ते दुसऱ्याने पाठांतर करून घ्यायचं आणि शिक्षकाने सांगितलं तुझं पाठांतर आहे ना, मग परत सांग. काही उपयोग आहे का? त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचे अनुभव तुम्ही विचारा, चर्चा करा, त्याच्या घराबद्दल माहिती विचारा. तेव्हा तो विद्यार्थी काय राहील? त्याचं आकलन तुम्ही त्याच्या वैचारिक पातळीचं प्रभावी आकलन करू शकतात. केव्हा करू शकता? त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अवधारणा आहेत, जरी चुकीच्या असेल पण त्याला सांगण्याला संधी, बोलायला संधी दिली पाहिजे. ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे. प्रश्न प्रगतिशील शिक्षण. प्रगतिशील शिक्षणा संदर्भात परत एक नवीन प्रश्न आलेला आहे. एक प्रगतिशील कक्षा में. आता प्रगतिशील कक्षामध्ये कसं पाहिजे? पहिला ऑप्शन काय म्हटलंय? बच्चों को उपयुक्त शिक्षण क्रियाकलाप के द्वारा अपनी जन्मजात क्षमताओं को बढ़ाने की स्वतंत्रता दी जाते. म्हणजे काय? मुलांमध्ये ज्या जन्मजात क्षमता असतात, जन्मजात क्षमता म्हणजे काय? एखाद्याला समजा संगीताची आवड आहे तर मग तो म्हणतो नाही सर मी कविता म्हणू का. म्हणजे काय करा? त्याच्या जन्मजात क्षमतांना काय करा? क्रियाकलाप म्हणजे त्याला तुम्ही संधी द्या. एखादा सर मला क्रिकेट आवडतं म्हणजे जन्मजात क्षमता, मग त्याला तुम्ही खेळामध्ये घ्या. म्हणजे हे प्रगतिशील शिक्षण एक बेस्ट ऑप्शन. पहिला ऑप्शन एकदम बेस्ट सांगताय. दुसरा ऑप्शन काय म्हटलं? केवळ योगात्मक मूल्यांकन का पालन. आता योगात्मक मूल्यमापन जे असतं ते वर्षाच्या शेवटी किंवा 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी केलं जातं. योगात्मक चालेल का? अजिबात चालणार नाही. म्हणजे ऑप्शन 2 पण योग्य नाहीये. ऑप्शन 3 बघा, शिक्षिका की ज्ञान का, शिक्षिका ही ज्ञान का एकमात्र स्रोत आहे. म्हणजे इथे काय म्हटले? जी शिक्षिका आहे, जो शिक्षक आहे वर्गामध्ये, तोच ज्ञानचा एकमात्र स्रोत आहे. मग समाज पण स्रोत आहे ना ज्ञानाचा, पाठ्यपुस्तक पण स्रोत आहे. पण फक्त शिक्षिकाच जर ज्ञानाची स्रोत राहिली तर चालेल का? सगळे स्रोत आहे. समाजामधून पण व्यक्ती शिकतो, पाठ्यपुस्तकात पण शिकतो, मित्रांकडून पण शिकतो. पण इथे काय म्हटलंय? प्रगतिशील शिक्षणामध्ये फक्त शिक्षिकाच जर एकमात्र स्रोत असेल तर ते प्रगतिशील शिक्षण नसेल. आणि चौथं ऑप्शन काय म्हटलंय? शिक्षिका केंद्रित शिक्षाशास्त्र का पालन किया जातं. बघा, शिक्षक केंद्रित, शिक्षिका केंद्रित किंवा शिक्षक केंद्रित. आता
आपण जर अभ्यासक्रम जर बघितला तर विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम पाहिजे, शिक्षक केंद्रित नाही. पुस्तक कोणासाठी बनवलं जातं? शिक्षकासाठी. का? विद्यार्थ्यांना ते समजावं. प्राथमिक कोण आहे? विद्यार्थी. शिक्षकाची भूमिका दुय्यम असते, हे लक्षात ठेवायचं. केंद्रामध्ये विद्यार्थी पाहिजे, शिक्षक नकोय. म्हणजे चौथा ऑप्शन पण येणार नाही. ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट म्हणतंय का प्रगतीशील शिक्षणामध्ये काय करा तुम्ही, त्यांच्या जन्मजात क्षमता आहेत त्यांना तुम्ही स्वातंत्र्य द्या. त्या आपण काय म्हणतो डेव्हलप होण्यासाठी काय करा तुम्ही त्यांना संधी उपलब्ध करून द्या, पहिल्या ऑप्शन नुसार. आता हा एक शेवटचा प्रश्न. स्पष्टीकरण जेवढं बघणार, जेवढं काळजीपूर्वक समजून घेणार, तेवढं तुम्ही एकदम योग्य प्रकारे समजतं. आता एक छात्रों की वैचारिक स्पष्टता का आकलन प्रभावी ढंग से किस प्रकार किया जा सकता है. मागांचा हा प्रश्न रिपीट झालाय, याचं उत्तर तर मी स्पष्टीकरण दिलं, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रश्न समजून घ्या. त्याच वेळा काय होईल, तुम्हाला सीडीपी विषय समजेल. टॉपिक अभ्यासा, प्रगतीशील शिक्षण काय, प्रत्येक टॉपिक काळजीपूर्वक वाचा, तुम्हाला सगळं काय मिळेल. सीडीपी विषय समजून घेतल्याशिवाय पास होणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे सीडीपी विषय प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने मराठीमध्ये समजून घेत चला. व्हिडिओ एवढा होता.